नमस्कार, मी गोरक्ष मोहिते, नॅचरोपॅथी एक्सपर्ट व आयुर्वेदिक प्रोडक्ट ट्रेनर बारामती। पहा, गेले 2 दिवस झाले म्हणजे कालपासून असेल परवापासून असेल ही एक न्यूज जी मार्केटमध्ये सतत फिरते आणि त्या न्यूज संदर्भात आज मी तुम्हाला काही इन्फॉर्मेशन देणार आहे। पहा, जसं की कोविशिल्ड ही जी लस आहे तर या लसीमुळे काय झालेलं आहे मित्रांनो, त्याची कंपनी आहे तर त्या कंपनीने ऑलरेडी सांगितलेलं आहे की ब्लडमध्ये तुमच्या रक्ताच्या गुठळ्या तयार होतात हे त्यांनी ऑलरेडी काय केलेलं आहे सांगितलेलं आहे। कारण की त्याच्यावर जवळपास 52 लोकांनी मिळून 1000 कोटी रुपयाची त्या कंपनीवर काय केलेली आहे, केस केलेली आहे। काही घटना देशातील असेल किंवा देशाच्या बाहेरच्या असेल, पण मित्रांनो मी फक्त तुम्हाला एवढंच सांगू इच्छितो की नक्कीच ब्लड क्लॉट बनले का व का बनत असतील ह्या संदर्भातला मी काय करतोय आजचा व्हिडिओ पहा मी तुमच्या समोर घेत आहे। पहा, आपल्या शरीरामध्ये जे रक्त आहे हे 2 प्रकारे बनत असतं। एक महत्वाचं म्हणजे लिव्हर मध्ये बनतं आणि त्याच्यानंतर दुसरं जे आहे इम्पॉर्टंट की ते आपल्या हाडांमध्ये बनत असतं। मग हाडांमध्ये आरबीसी, डब्ल्यूबीसी आणि प्लेटलेट असतं। त्याच्यानंतर ते रक्त शुद्ध करण्याचं काम आपल्या किडनीमधून होत असतं। रक्तामध्ये ऑक्सिजन मिसळायचं काम आपल्या फुफ्फुसामध्ये होत असतं। पण पहा, गेले काही दिवस झालं म्हणजे जसं की 2-2.5 वर्षापासून मित्रांनो जर तुम्ही बघितलं असेल तर हृदयविकाराचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं आहे। वय वर्ष 16 असेल, वय वर्ष 15 असेल, ते वय वर्ष 50-60 पर्यंत असेल, तर ह्या प्रत्येक व्यक्तीला अचानक हृदय बंद पडून काय होतंय, मरण येण्याचं प्रमाण काय झालेलं आहे, जास्त वाढलेलं आहे। तर मित्रांनो मग हे कारण काय असेल की जे कारणास्तव ऍक्च्युली काय होतंय की हृदयविकार बंद पडतोय, त्याच्यानंतर हाडाचा विकार लवकर बरा होत नाहीये, त्याच्यानंतर किडनीचा विकार वाढलेला आहे, त्याच्यानंतर डायबिटीसचा विकार वाढलेला आहे, त्याच्यानंतर मसल प्रॉब्लेम्स वाढलेले आहेत आणि त्याच्यानंतर इम्पॉर्टंट काय आहे मित्रांनो, स्किनचे सुद्धा प्रॉब्लेम वाढलेले आहेत। त्याच्यानंतर हाडाचे जे आहेत ते मेन प्रॉब्लेम आहे, त्याच्यानंतर मेंदूचे जे प्रॉब्लेम आहेत ते वाढलेले आहेत। मग मित्रांनो हे कारण खरंच एक कम्फर्टेबल आहे का, किंवा जसं की लोक सांगतायत त्या पद्धतीनं हे कारण आहे का? तर हो, नक्की आहे मित्रांनो। कारण की मी तुम्हाला फक्त एकच सांगतो, तुमच्या शरीरामध्ये प्रत्येक सांध्यांपर्यंत असेल, प्रत्येक शरीराच्या प्रत्येक अवयवापर्यंत असेल, तिथपर्यंत रक्ताच्या काय असतात, वाहिन्या असतात आणि या वाहिन्या काय झालेल्या आहेत त्या तिथपर्यंत जाऊन पोहोचलेल्या आहेत। आणि जर तुमच्या गुठळ्या बनल्या, गुठळ्या कशा बनतात मित्रांनो, तर जो प्लाझ्मा असतो तो प्लाझ्मा काय करतो मित्रांनो, प्रोटीन असतं त्यामध्ये आणि त्या प्रोटीन पासून ते फॅट बनवण्याचं काम कोण करत असतं, लिव्हर करत असतो मित्रांनो। पण ही जर प्रोसेस जर रक्तामधून लिव्हर मधून जर नाही झाली समजा, तर रक्तामध्ये त्याच्या गुठळ्या हाय अशा राहतात आणि त्या बाहेर पडत नाहीत किडनीमुळं, आणि किंवा किडनीच्या नेफ्रॉन्स मध्ये जाऊन अडकतात आणि किडनी खराब करतात। त्याच्यानंतर त्याच गुठळ्या तुमच्या सांध्यामध्ये जाऊन अडकतात आणि सांधे खराब करतात। मग संधिवात असेल, आमवात असेल, मणक्याचा विकार असेल, स्पाइन स्पॉन्डिलोसिस असेल, यासारखे काय होतात, आजार घडत असतात। त्याच्यानंतर इम्पॉर्टंट काय आहे की हृदयविकार। बघा, त्याच गुठळ्या तुमच्या हृदयामध्ये जाऊन अडकतात, फुफ्फुसामध्ये जाऊन अडकतात, लहान आतड्यामध्ये जाऊन अडकतात, त्यामुळे हृदयविकार होतो। आणि त्याच गुठळ्या जर समजा मेंदूमध्ये जाऊन अडकल्या तर पॅरालिसिस सारखा विकार, पार्किन्सन सारखा विकार हे सगळं काय होतात। त्याच्यानंतर स्मृतिभ्रंश सारखा विकार हे सगळं होत असतंय। पहा, तर मित्रांनो मी फक्त तुम्हाला एकच सांगू इच्छितो की मग यावर पर्याय काय आहे। तर मित्रांनो, शरीर शुद्धीकरण म्हणजे तुमचं जे शरीर आहे हे पहिल्यांदा शुद्धीकरण खूप करणं गरजेचं आहे। म्हणजे ज्या गुठळ्या आहेत त्या कशा कमी करता येतील हे बघितलं पाहिजेत। त्याच्यानंतर ब्लड साफ करता आलं पाहिजे, लिव्हर साफ करता आला पाहिजे, हाडाच्या जे सांधे आहेत हे आपल्याला साफ करता आले पाहिजेत। त्याच्यानंतर तिथं जे काही न्यूट्रिशन कमी पडलेले आहेत, म्हणजे जर समजा पाण्याचं प्रमाण जर कमी झालं असेल शरीरातून आणि जर गुठळ्या बाहेरच पडत नसेल, तर तुम्हाला किडनीची ट्रीटमेंट सुद्धा घेणं कसं आहे, इम्पॉर्टंट आहे। त्याच्यानंतर इम्पॉर्टंट काय आहे, सगळ्यात महत्वाचं मित्रांनो इम्पॉर्टंट काय आहे, तर तुमचं शरीर शुद्धीकरण होत असताना
तुमच्या शरीरात असे काही घटक देणे की जेणेकरून त्या गुठळ्याच बनल्या नाही पाहिजेत. म्हणजे हृदयविकाराचा धोका असेल तर तो कमी झाला पाहिजे, त्याच्यानंतर डायबिटीसचा धोका असेल तो कमी झाला पाहिजे, मूतखडा मूळव्याधाचा धोका असेल तो कमी झाला पाहिजे, पोटाच्या विकाराचा धोका कमी झाला पाहिजे, त्याच्यानंतर हाडाच्या विकाराचा आणि मसलच्या विकाराचा धोका मित्रांनो काय झाला पाहिजे, कमी झाला पाहिजे. तर पहा, काही लोक म्हणतात की आम्ही आयुर्वेदिक औषधं आत्ता सुरू केलेली आहेत किंवा आम्ही ह्या डॉक्टरांची ट्रीटमेंट घेतो, त्या डॉक्टरांची ट्रीटमेंट घेतो असं त्यांनी सांगितलेलं असतं. मग त्यांचं पण बरोबर आहे, कारण की ती घाबरलेली असतात आणि त्यानुसार कुठं ना कुठं तर ते ट्रीटमेंट घेतच असतात. पण मित्रांनो, मी फक्त तुम्हाला एवढंच सांगू इच्छितो, जर एखादी तुम्ही आयुर्वेदिक ट्रीटमेंट जर चांगली ट्रीटमेंट जर चालू ठेवली असेल, जसं की समजा आमच्या कंपनीची जर ट्रीटमेंट असेल तर त्याचा ऑर्थो किट घेतलं असेल किंवा वेलहर्ट घेतला असेल, डायबाकेअर घेतला असेल, मूळव्याधाचं किट असेल, मुतखड्याचं किट असेल, हे जर तुम्ही समजा घेतलं असेल आणि तुम्हाला जर वाटत असेल की हे ना मला लगेच इफेक्ट व्हाय नाही, तर तुम्ही लगेच बंद करू नका. कारण तुमच्या शरीरामध्ये शुद्धीकरण करण्याचं काम, त्याच्यानंतर तुमच्या शरीरात न्यूट्रिशन पुरवण्याचं काम हे किट करणार आहेत. पहा, मग त्यामुळं हे जर तुम्हाला वाटत असेल की मला 15 दिवसात फरक नाही पडला, मला महिन्याभरात फरक नाही पडला, 2 महिन्यात फरक नाही पडला, 4 महिन्यात फरक नाही पडला, तर मित्रांनो हे कंटिन्यू घेणं आज तुमच्यासाठी बंधनकारक आहे. बंधनकारक म्हणजे काय, तुम्हाला हे घ्यावंच लागणार आहे. ओके, मग त्यामध्ये तुमच्या फॅमिली डॉक्टरचा जर सल्ला कामी येत असेल तर घ्या, नसेल तर आज फॅमिली डॉक्टरचाही सल्ला काहीही तुमच्या शरीरासाठी कामी येणार नाही, हेही तेवढंच खरं आहे. ओके, मग त्यामुळं जास्त घाबरून न जाता फक्त आता शरीर शुद्धीकरणाकडे लक्ष द्या. धाप लागत असेल तर नक्कीच तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेणं लक्ष द्या. गुडघे दुखत असतील, डायबिटीस असेल, हृदयविकार असेल, ॲलोपॅथीच्या जर समजा गोळ्या सुरू असतील तरी पण मित्रांनो ते काय करा, ते कमी करण्यावर आणि जास्तीत जास्त आयुर्वेदाकडे आज भर द्या. कारण की हेच आयुर्वेद तुम्हाला इथून पुढे जगू शकतं मित्रांनो. जास्त काय नाही, फक्त मला हा व्हिडिओ करण्यामागे एकच कारण आहे की बाबा तुम्ही जर आज त्या न्यूज बघताय किंवा हे करताय तर नक्कीच घाबरण्यासारखं तर आहे. कारण तुमचं जीवन हे खूप महत्त्वाचं असतं. तुम्ही तुमच्या परिवाराकरता खूप मोठे असता, स्वतःची लाईफ असते, तुमचं जीवन कोणासाठी तर असतं. पण मित्रांनो, हे जीवन जर अशा एका छोट्या छोट्या गोष्टी पाहिजे जर वाया जात असेल तर नक्कीच तुम्ही लक्ष द्यायला काय करा, सुरुवात करा. पहा, तुम्ही श्रीमंत असो, गरीब असो, तरुण असो, म्हातारे असो किंवा काहीही असो, कुठल्याही क्षेत्रामध्ये काम करणारे असो, मी फक्त तुम्हाला एवढंच सांगू इच्छितो की तुम्ही शरीर शुद्धीकरणाकडे लक्ष द्या, सतत लक्ष द्या. जर तुम्ही लस घेतली असेल, नसेल तरीही, कारण की मार्केटमध्ये आता सध्याला आजार भरपूर आहेत, त्या आजाराचा कुठला ना कुठला तरी परिणाम होतोच. त्याच्यानंतर मित्रांनो, तुमच्या शरीरात एक चांगले न्यूट्रिशन पुरवणारे फूड सप्लिमेंट घेणं सुरू करा. कारण की फूड सप्लिमेंट म्हणलंय मी, औषध म्हणलेलं नाही. फूड सप्लिमेंट घेणं सुरुवात करा, कारण की आज अन्नामध्ये ते ताकद राहिलेली नाहीये. ओके, त्याच्यानंतर भरपूर पाणी प्या. जेवणाच्या आधी भरपूर प्या, जेवणामध्ये जरा थोडंसं कमी करा. बंद करा म्हणत नाही, थोडंसं कमी करा. त्याच्यानंतर दुपारी 1 ते 5च्या दरम्यान तुम्हाला सांगतो 2 ते 3 लिटर साधारण जास्तीत जास्त तेवढं पाणी प्यायचा प्रयत्न करायचा आहे. नाही गेलं तर 1 ते 1.5 लिटर 2 लिटरच्या आसपास पाणी हे तुम्ही पिलेच पाहिजे. एक्सरसाइज बद्दल जर सांगायचं झालं तर स्ट्रेचिंगचे जे व्यायाम आहेत ते तुम्ही केलेच पाहिजेत. त्याच्यानंतर इम्पॉर्टंट काय आहे की तुम्ही योगा तर केले पाहिजेत. प्राणायाममध्ये डीप ब्रीदिंग तुम्ही केलं पाहिजे. त्याच्यानंतर इम्पॉर्टंट असं आहे की अन्न वेळेवर आणि व्यवस्थित खाल्लं पाहिजे. तुम्ही शक्यतो मांसाहार टाळा. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो, मांसाहार, तेलकट पदार्थ असतील, बाहेरचे पदार्थ असतील, बेकरी पदार्थ असतील, जास्तीत जास्त थंड कोल्ड्रिंक्स असतील, हे घेणं तुम्ही आज पूर्णपणे टाळा. ओके, तर मी फक्त तुम्हाला एवढंच बोलतो आणि नक्कीच जर ही माहिती आवडली असेल तर तुम्ही नक्की शेअर करू शकता. धन्यवाद.